साचू कर्मा देखी पापिया जायसा. म्हणले या देहासारखी वस्तू मिळायला अशी फुकटच नाही आली, काहीतरी भाग्य होतं, खूप भाग्यानं हा देह मिळालाय. मग याच्या पुढे जाऊन एकनाथ महाराज तर अजून पूर्ण सांगतात, भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. हो ते तर विवेकू परमार्थी आणि त्याचा वसवर्ती मी परमार्थ. म्हणजे भारत देशात, महाराष्ट्रात भारत देशात जर जन्म घ्यायचा असेल की जन्म होत असतो, ज्या अर्थी तुमचा जन्म भारत देशात झालाय, महाराष्ट्रात झालाय, संतांच्या भूमीमध्ये झालाय, संभाजीनगरमध्ये झालाय, एकनाथ महाराजांच्या भूमीमध्ये झालाय, त्या अर्थ तुम्ही काय भाग्यवान आहेत. तर म्हटले महाराज तुम्ही आम्हाला हे सांगायले भाग्यवान आहे नरदेह दुर्मिळ आहे, बरोबर आहे, पण मग म्हणले सगळ्या येऊन ह्या येऊनीमध्ये काय फरक आहे? म्हणले याला हात आहे, याला हात आहे, याला हसता येतं, याला बोलता येतंय, बरोबर आहे. अजून हा उभा आहे म्हणून निवडणुकीला उभा राहते, बाकी सगळे आडवे आहेत. म्हणले महाराज तुम्ही तर म्हणले वृक्षाच्या येऊनी मध्ये मध्ये जावं लागते, झाड तर उभं आहे ना. हा म्हणजे झाड उभं आहे पण एका जागेवर दुसऱ्या जागेवर जात नाही, ते हे उभं आहे कुठेही फिरते आणि कोणाचे आडवं जात आहे, आडवा नाही उभाच आहे. आणि दुसरं हिचं ज्ञान आहे, पाणी काही ज्ञान नाही तुझे,